श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून लाडू प्रसादासह अन्य टेंडरमध्ये फेरफार करत घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांनी केला असून आचारसंहिता संपल्यानंतर सदर घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मूळतः श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही समिती खऱ्या अर्थानं हे मंदिर इतकं गडगंज एक संस्थानांपैकी एक संस्थान आहे, परंतु इथं सध्या अस्तित्वात असलेल्या सदस्य यांच्या निष्क्रियतेमुळे सदस्य असतील, तत्कालीन अध्यक्ष असतील, सहअध्यक्ष असतील यांचा जो ढिसाळ कारभार आहे, जाणीवपूर्वक मंदिराच्या प्रत्येक कामामध्ये त्याच्यामध्ये हेरफार केली जाते। मग त्याच्यात कुठलंही टेंडर असू द्यात, चाऱ्याचं टेंडर चारा घोटाळा असू द्या, लाडूचं टेंडर असू द्या लाडू घोटाळा आहेच, अन्य कुठल्याही टेंडरमध्ये प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये हेरफार केली जाते आणि ती अर्थपूर्ण केली जाते। हे आम्ही कितीतरी वेळा पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे। मागच्या वर्षी आपण जर बघितलं, लाडू टेंडरमध्ये झालेला जो अफरातफर होती, मंदिर समितीतल्या कर्मचारी आणि तिथल्या काही त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जो लाडू टेंडर घोटाळा सिद्ध झाला आणि आम्ही कोर्टात दाद मागितली, त्यावेळी कोर्टाच्या समोर निदर्शनास आलं की ह्या टेंडरमध्ये कशा पद्धतीनं ऑनलाईन टेंडर असतानाही फेरफार केली गेली आणि त्याच्यावरती ताशेरे ओढले गेले। आत्ता सध्याच्या पद्धतीतही मंदिर समितीत निघणारं प्रत्येक टेंडर ह्या मंदिर समितीतले कामाला असणारे कर्मचारी पहिल्यांदा काही संस्था काही व्यक्तींशी संबंध साधतात, त्यांच्याशी टेंडरची रिंग केली जाते आणि मग हे टेंडर पब्लिश केले जातात आणि त्यांच्या विशिष्ट लोकांना ते टेंडर दिले जातात। असं वारंवार आमच्या तक्रारी आहेत, आम्ही आंदोलनही केलेली आहेत। त्या आंदोलनामध्ये पंढरपुरातले सर्व पक्ष, सर्व संघटना त्यावेळी सहभागी झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या आचारसंहितेमुळं गेली 2 महिने 3 महिने आम्ही शांत आहोत, परंतु अशा आशयाचं पत्रव्यवहार आम्ही विधी व न्याय विभागाला वारंवार सातत्यानं केलेला आहे। आपणही आपल्या मीडियाच्या माध्यमातून बघितलं आहे की कशा प्रकारे मंदिर समितीचं नाव, ह्या विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचं नाव, या पंढरपूरचं नाव बदनाम करण्याचं काम या मंडळींकडून सातत्यानं केलं जातं। तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी एकच राहील की आत्तापर्यंत मंदिर समितीचे झालेले सर्व खर्च आणि टेंडर हे एक विशिष्ट समिती नेमून त्याच्यावरती रिऑडिट करून महाराष्ट्राच्या लेखापालांना माझी विनंती राहील, विधी व न्याय विभागाला माझी विनंती राहील की ते ऑडिट करताना पंढरपुरातले संबंधित असणारे त्या 10 प्रतिष्ठित नागरिक, त्याच्यामध्ये 3 पत्रकार असावे, 3 वकील असावेत आणि अर्थ विभागाशी संबंधित असणारे 3 CA किंवा चार्टर्ड अकाउंट लेवलचे माणसं घेऊन तुम्ही त्यांच्या समक्ष निष्पक्षपणानं त्याचं रिऑडिट करावं आणि त्याच्यामध्ये 100% माझी खात्री आहे, माझा विठ्ठल परमेश्वरावर माझा विश्वास आहे की ह्याच्यामधलं काळं बेरं अशा आशयानं पुढं आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी।